मी एक फ्रीलान्सर सिनेमॅटोग्राफर आहे. सो त्यांचे छोटे छोटे रील्स वगैरे बनवणं वगैरे हे माझ्याकडे असायचं. सो मी ते बनवत असायचो. तो त्यांचा कॉन्फिडन्स होता एक बोलण्याचा. सो त्याच्यामुळे मला त्यांच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असल्यामुळे मला असं वाटलं की जर का मी यांना फोन केला तर हे सांगण्यामध्ये अटकणार नाही, हे कॉन्फिडेंटली सांगतील आणि माझंही टोनिंग बसेल त्या गोष्टी बाबतीत. सो त्यांनी मला बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्यानंतर सो लास्टची ट्रेन होती त्याच्यामध्ये मी फर्स्ट क्लास डब्यामध्ये होतो, मॅडम त्या सेकंड क्लासमध्ये होत्या, जाळी होती मध्ये. तर त्यांचा दर्द ओरडलेला वगैरे बघून मी पुढे गेल्यानंतर ट्रेन थांबली, स्टेशनला ट्रेन थांबल्यानंतर मग मी आतमध्ये गेलो डब्यामध्ये. पहिलं चेक करा ब्लड वगैरे येतंय का, सर्व गोष्टी, बाळ ओरडतंय का, बाळाचा आवाज येतोय का हे चेक करायला लावलं. पण पहिले 5 मिनिटं बाळाचा आवाज काय वगैरे नाही आला. पण नंतर 5 मिनिटांनंतर बाळानं मोठ्यानं आवाज केला आणि त्यानंतर थोडंसं आईच्या पण वेदना कमी झाल्या. आणि त्याच्यानंतर आता ती जी प्रोसिजर असते नाळीची, ती नाळीची प्रोसिजर खूप कठीण असते की तिथे भीती वाटते त्या ठिकाणी. होत होते. तुम्हाला भीती वाटली होती काय तेव्हा, काय घडलं? ऑब्विसली आता तुम्ही विचार करा ना, तुम्ही पण एक स्त्री आहात, पण माणूस म्हणजे तुम्ही स्त्रीच्या वेदना आहात, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. पण सो मला ते बघितल्यानंतर, एवढं बघितल्यानंतर ते मला असं झालं की म्हणजे याच्यातनं म्हणजे ते करू वाटत नव्हतं, पण तिथे केल्याशिवाय मार्ग नव्हता. कारण प्रत्येक जण बघितल्यानंतर एकदम लांब थांबून असं ते पण असे हे करत होते. सो लाईफ मध्ये तो प्रसंग खूप माझ्यासाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 3 इडियट या चित्रपटातील रॅन्चो सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र सध्या सोशल मीडियावरती एका वेगळ्या रॅन्चोची चर्चा चालू आहे आणि विकास बेद्रे आपल्या सोबत आहे. हाच खरा रिअल लाईफ मधला रॅन्चो आहे असा सध्या कौतुक सोशल मीडियावरती सुरू आहे. विकास दादा, खरं तर तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतो आहे. अनेक जण कौतुक करत आहेत, अनेक जण म्हणत आहेत खूप मोठं धाडसाचं काम केलेलं आहे. कारण की प्रत्यक्षात अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते तेव्हा लोकांना कळत नाही की नेमकं काय करावं, हातपाय गार पडतात, थरकाप उडतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही धाडस केलं आणि एका महिलेची रेल्वे स्थानकावरती तुम्ही डिलिव्हरी केलेली आहे. आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की नेमकं काय प्रसंग घडला होता, काय म्हणजे मध्यरात्रीची वेळ होती आणि कसं काय काय घडलं? मी माझ्या ट्रॅव्हलिंगसाठी निघत असताना मी अहमदाबादसाठी चाललो होतो. माझी फ्लाईट असताना मी शेवटची ट्रेन म्हणून मी अंधेरी स्टेशनला उतरून टर्मिनल 2ला जायचा विचार होता. सो लास्टची ट्रेन होती त्याच्यामध्ये मी फर्स्ट क्लास डब्यामध्ये होतो, मॅडम त्या सेकंड क्लासमध्ये होत्या, जाळी होती मध्ये. तर त्यांचा दर्द ओरडलेला वगैरे बघून मी पुढे गेल्यानंतर ट्रेन थांबली, स्टेशनला ट्रेन थांबल्यानंतर मग मी आतमध्ये गेलो डब्यामध्ये. ती सिच्युएशन पाहिल्यानंतर मला ती गोष्ट अनकंट्रोल वाटली त्या ठिकाणी. सो म्हणून मी चेन पुलिंग केली आणि त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं गेलं. बाहेर काढल्या गेल्यानंतर त्यांना मी त्या कठड्यावरती झोपवलं. सो मदतीची वाट बघितली पण कोणतीही मदत काय झाली नाही, कोणत्याही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट झाला नाही किंवा तिथनं त्यांचं स्ट्रेचर नव्हता त्या टायमिंगला, पण तो घेऊन जाऊ शकत नव्हतो. आणि एक्झॅक्टली अशी सिच्युएशन झाली की मग त्यांचं बाळाचं डोकं थोडंसं बाहेर आलं. सो त्या ठिकाणी बाळाचा जीव गुदमरूही शकतो, आईलाही काहीतरी होऊ शकतं. सो तो विचार करून मी विचार न करता मी डॉक्टरांना फोन लावला आणि त्यांना असं सिच्युएशन सांगितली. सो मग त्यानंतर त्यांनी मला गाईड करणं स्टार्ट केलं. गाईड केल्यानंतर हे सर्व गोष्टी त्यांनी जसं गोष्टी सांगितल्या त्याच पद्धतीनं मी त्या ठिकाणी उतरवल्या आणि त्यातनं एक छान आई आणि बाळाला सुखरूप. यस, हो. खरं तर एक नवा जीव जन्माला आला. मात्र आम्ही जसं चित्रपटात बघितलं तसंच खरं तर हे सगळं घडलेलं आहे. तुम्ही कोणत्या मनस्थितीमध्ये होता, तुम्ही कसा डॉक्टरला फोन केला आणि डॉक्टरने तुम्हाला काय काय सूचना दिल्या? कारण की डिलिव्हरी काही सोपी गोष्ट नाहीये, रोज प्रत्येक सर्वसामान्य माणूस करेल अशी अजिबातच गोष्ट नाहीये. आणि हे सगळं करत असताना बारीक बारीक गोष्टी जाणीव म्हणजे काळजीपूर्वक करणं, तेवढंच म्हणजे मन ताब्यात ठेवणं आणि तेवढं सगळं हिंमत, ह्या सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्या? ॲक्च्युली त्यांच्याबरोवरती मी एक फ्रीलान्सर सिनेमॅटोग्राफर आहे. सो त्यांचे छोटे छोटे रील्स वगैरे बनवणं वगैरे हे माझ्याकडे असायचं. सो मी ते बनवत असायचो. तो त्यांचा कॉन्फिडन्स होता एक बोलण्याचा. सो त्याच्यामुळे मला त्यांच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स असल्यामुळे मला असं वाटलं की जर का मी यांना फोन केला तर हे सांगण्यामध्ये अटकणार नाहीत, हे कॉन्फिडेंटली सांगतील आणि माझंही टोनिंग बसेल त्या गोष्टी बाबतीत. सो त्यांनी मला बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्यानंतर जाणून घ्यायला आवडेल की त्यांनी काय सूचना केल्या ज्या तुम्ही फॉलो केल्या? त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल सांगितलं की बाळाला ज्यावेळेस बाहेर येते, बाळाला बाहेर काढल्यानंतर पहिलं चेक करा ब्लड वगैरे येतंय का, सर्व गोष्टी, बाळ ओरडतंय का, बाळाचा आवाज येतोय का हे चेक करायला लावलं. पण पहिले 5 मिनिटं बाळाचा आवाज काय वगैरे नाही आला.
पण नंतर 5 मिनिटानंतर बाळानं मोठ्यानं आवाज केला आणि त्यानंतर थोडंसं आईच्या पण वेदना कमी झाल्या आणि त्याच्यानंतर आता ती जी प्रोसिजर असते ती नाळीची प्रोसिजर खूप कठीण असते की तिथे भीती वाटते त्या ठिकाणी. पण ती नाळ मॅडमनी मला एक डायमेन्शन सांगितलं की त्या डायमेन्शननुसार तू कट करू शकतोस, पण नाळेला पूर्ण घट्ट बांधलं पाहिजे. सो इन्फेक्शन गोष्ट, हायजेनिक गोष्टी, ह्या सर्व गोष्टींचा मॅटर करेल. सो त्यांनी जसं सांगितलं तसं केलं. आईच्या साईडला एक गाठ बांधली, बाळाच्या साईडला एक बांधली, मधनं कट केली आणि त्या गोष्टी मग बऱ्यापैकी हे झाल्या, रिकवर झाल्या. म्हणजे आता तुम्ही सांगत आहात खरं, पण जेव्हा आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं तेव्हा तुमचे हातपाय थरथर कापत होते. तुम्हाला भीती वाटली होती काय? तेव्हा काय घडलं? ऑब्व्हियसली आता तुम्ही विचार करा ना, तुम्ही पण एक स्त्री आहात, पण माणूस म्हणजे तुम्ही स्त्रीच्या वेदना तुम्हालाही बऱ्यापैकी माहिती आहेत. पण सो मला ते बघितल्यानंतर ते मला असं झालं की म्हणजे याच्यातनं म्हणजे ते करू वाटत नव्हतं, पण तिथे केल्याशिवाय मार्ग नव्हता. कारण प्रत्येक जण बघितल्यानंतर एकदम लांब थांबून असं ते पण असे हे करत होते. सो लाईफमध्ये तो प्रसंग खूप माझ्यासाठी हे होता, पण धाडस करावं लागलं. धाडस नसतं केलं तर ना त्या बाळाला प्रॉपरली आम्ही त्या मातोश्रीजवळ ठेवू शकलो असतो. आणखीन काही गोष्टी असत्या वेगळ्या काही, पण एक राम मंदिरच्या स्टेशनच्या ठिकाणी एक रामाचा जन्म झाल्यासारखंच ती गोष्ट आहे. खरं तर म्हणजे मला विचारायचं आहे की तुम्ही त्या ठिकाणी होता, हा सगळा प्रसंग घडत होता, तुमच्या अवतीभोवती किती लोक होते? काही महिला होत्या का त्याच्यामध्ये? कारण की सगळे रेल्वे प्रवासी होते आणि तिथे पोलीस होते का? सगळ्यात महत्त्वाचं पोलीस कर्मचारी होते. फक्त एवढंच की तिथे महिला कर्मचारी नव्हत्या. रेल्वेची पोलीस महिला कर्मचारी असते ती नव्हती. फक्त जी रेल्वेची साफसफाई करणारी या समथिंग, आय डोंट नो, मला परफेक्टली माहीत नाही आहे, ॲप्रॉन घातलेला होता ती महिला होती. म्हणजे ग्रे कलरचा ॲप्रॉन, ती महिला होती. फक्त ती एकच महिला होती त्या ठिकाणी आलेली होती. एजेड होत्या त्या, बस तेवढंच होते. बाकी महिला कुणी आलेल्या नव्हत्या. बाकी प्रवासी महिला लास्टच्या ट्रेनला ज्या आलत्या त्या फक्त बघण्यासाठी, ते पण बघितलं नाही त्यांनी, ते पण थोडंसं लांबून बघून गेल्या. असं या प्रसंगामध्ये तुम्ही जे काही काम केलं त्याचं कौतुक होतंय. कुठेतरी माणुसकीचं दर्शन यामुळे घडलेलं आहे सगळ्यांना. मात्र जो प्रसंग तुम्ही त्यावेळी अनुभवला की अनेक महिला आल्या, त्यांनी बघितलं आणि त्या निघून गेल्या, कुणीही धाडस केलं नाही पुढे येण्याचं किंवा कुणीही पुढाकार घेतला नाही, सध्याचं समाजामधलं हे जे वातावरण याच्याकडे तुम्ही कसं? ऑब्व्हियसली म्हणजे थोडीशी पारदर्शकता हवी आहे सर्व गोष्टींमध्ये. ह्या गोष्टींमध्ये पारदर्शकता जर नसेल तर थोडंसं अजून पण रुमर जे दुनियामध्ये असतात, अंधश्रद्धा वगैरे, किंवा म्हणजे मला एक वाटतं की डिलिव्हरी ही काय म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं आता ही सगळेजण मानतात, भरपूर मोठी गोष्ट आहे ही. पण जर का प्रॅक्टिकली टेक्निकली जर बघायला गेलं, त्या गोष्टी जर करायला गेलं, एक विश्वास ठेवला माणसानं, तर त्या गोष्टी होऊ शकतात चांगल्या प्रकारे. आणि अशा ठिकाणी ठीक आहे, शहराच्या ठिकाणी अशी गोष्ट होते, खेड्याच्या ठिकाणी जर का अशी गोष्ट झाली तर त्या ठिकाणी सुद्धा ही गोष्ट बघून माणसं अजून त्यांच्यामध्ये प्रोत्साहन वाढू शकतं आणि ते तिथे हेल्प आउट करू शकतात. त्या ठिकाणी काहीतरी एक नवीन पद्धत येऊ शकते, नवीन सुविधा जाऊ शकतात. ह्या सर्व गोष्टींचा विचार होऊ शकतो. जेव्हा बाळ तुमच्या हातात आलं होतं, जेव्हा तुम्ही डिलिव्हरी केली, तेव्हाचा काय अनुभव होता? तुम्ही शब्दात आम्हाला काय सांगा? ॲक्च्युली माझ्या बाळ मी हातात नाही घेतलं. रिझन त्याला होतं की माझे हायजेनिक झालेले हँड, मी ग्लोव्ज नव्हते घातले. सो म्हणून मी बाळ हे दुसऱ्याला उचलायला लावलं, हँड वॉश करून. सो त्यानंतर बाळाला आईच्या छातीवरती पण ते दुसऱ्यालाच ठेवायला लावलं. फक्त एक पुशअप आधार वगैरे कसं ठेवायचं हे कळत नाही नवीनला, म्हणून मी थोडासा आधार दिला आणि त्या पद्धतीने ठेवलं. लिटरली मम्मीला बाळ असा कपड्यांवरनं नाही ठेवावं लागत, ते पूर्ण ॲप्रॉनच्या आतूनच ठेवावं लागतं. सो त्याची ऊब लागते प्रॉपर. सो ह्या सर्व गोष्टी त्यांनी, डॉक्टरांनी जसं मला मार्गदर्शन केलं त्यानुसार मी केलं. जेव्हा बाळ तुम्ही बघितलं, जेव्हा बाळ रडलं, संपूर्ण स्थानकामध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला, तेव्हा काय जाणवलं? काय आठवलं की आपला जन्म कसा झाला असेल, की आपण अशी काहीतरी कृत्य केलेलं आहे, अशी काहीतरी गोष्ट केलेली आहे जी याच्यापूर्वी कधीही केलेली नाहीये? स्वतःसाठी काय वाटलं? स्वतःसाठी जर बघायला गेलं तर कसं आहे, प्रत्येकाची लाईफ ही वेगळीच आहे. लाईफमध्ये चढ उतार ह्या गोष्टी चालूच असतात. पण त्याच्यामध्ये तग धरून जे तुम्ही चालताय, पुढे जन्म दिलाय, तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस करताय की काय करताय ते तुमच्यावरती डिपेंड आहे. गोष्टी सरळ कोणी असं या जगामध्ये असं कोणी सरळ मार्गाचं असतं असं मला वाटत नाही. पण जेणेकरून आपला ह्या सर्व तुमचा आधारस्तंभ आहे या गोष्टीचा,
त्यामुळे तरी कमीत कमी काही गोष्टी नियंत्रणात कंट्रोलमध्ये आहेत. सो त्याच्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. त्यावेळी स्थानकावरती कोणतीही इमर्जन्सी सर्व्हिस जी आहे ती तुम्हाला तिथे उपलब्ध झाली नाही का? कारण की आपण बघतो की मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती पोलीस असतात, सोबत एक इमर्जन्सी व्हॅन असते, ॲम्ब्युलन्स अवेलेबल असते, मात्र तेव्हाची काय परिस्थिती? त्या ठिकाणी फक्त ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही झाली लवकर. ॲम्ब्युलन्स नंतर अवेलेबल झाली, त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकता. नंतर ॲम्ब्युलन्स आली आहे, पण त्यावेळेस आम्ही डिलिव्हरी करून पूर्ण नाळ वगैरे कट करून प्रॉपरली करून आम्ही स्ट्रेचरवरती पूर्ण स्टेशनच्या बाहेर येऊन मग आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं होतं त्यांना. या संपूर्ण घटनेनंतर तुमचं त्या आईशी त्यांच्या घरच्यांशी काही बोलणं झालं का? सध्या आईची आणि बाळाची प्रकृती कशी आहे, तुम्ही काय माहिती घेतली? त्यांच्या भावाकडनं मला माहिती मिळाली. बाळ एकदम सुदृढ आहे, बाळाची आई पण व्यवस्थित आहे. सो लवकरात लवकर भेटायचं आहे. अंबिका जहा मुलीच्या आईचं नाव आहे आणि प्रिन्स म्हणून त्यांच्या भावाला बोलतात, असं. बाकी पूर्ण नाव माहीत नाही मला त्यांचं. खरं तर तुमचं जे प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनच्या अगदी म्हणजे त्याचे काही संबंध नसलेली गोष्ट खरं तर तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली आहेत. तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही काय काम करता हे खरं तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि हे एक जे डिलिव्हरी करत असताना असं वाटलं का की आपण कोणत्याही प्रोफेशनचे असो, मात्र आत्ता या क्षणाला हे काम करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते प्रायोरिटी सगळ्यात टॉप प्रायोरिटी? मी असा विचार केला त्या ठिकाणी, डॉक्टर हे पण माणूसच आहेत आणि आपण पण माणूसच आहोत. एक फरक आहे तो एज्युकेशनचा, बरोबर, नॉलेजचा. त्या गोष्टीचा भरपूर फरक आहे. फक्त जर का डॉक्टर जर नॉलेज असणाऱ्या व्यक्तीबरोबर ती असेल आणि त्याला प्रॅक्टिकल नॉलेज जर का चांगल्या प्रकारे येत असेल, तर ती व्यक्ती जर सांगत असेल आणि मी प्रॅक्टिकल करत असेल तर ते ऑब्व्हियसली एक टोनिंग बसून जाणार, सक्सेस होऊन जाईल. एक त्या पद्धतीनंच त्या गोष्टी झाल्या. माझं प्रोफेशन, मी एक सिनेमॅटोग्राफर आहे. सो मी ॲज अ फ्रीलान्सिंग हे करतो, शूट्स करतो. तसेच त्या डॉक्टरांना भेटून देणारे पण आहेत, ते संतोष फोटोज म्हणून आपले विलेपार्लेमधले संतोष तावडे म्हणून आहेत. तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मोस्ट ऑफ दी मी 50 FPS फिल्म्स कंटिन्युअसली आमच्या कंपनीसाठी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही कामं करतो. एक शेवटचा प्रश्न विचारते की या संपूर्ण घटनेनंतर खरं तर सोशल मीडियावरती तुमच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. प्रत्यक्षात तुम्हाला कुणी फोन केले, कुणी तुमचं अभिनंदन केलं, कुणी तुमचं कौतुक केलं, हे आम्हाला जाणून घ्यायला? सर्व मित्रपरिवाराने मला फोन केलेले आहेत आणि काहींचे उचलणे नाही झालेले आहेत लिटरली. आणि अजून बरेच जण बाकी फोन चालू आहेत, मला येत आहेत. अननोन नंबर असल्यामुळे काही समजत नाही आहे. सो आता सध्या तुमच्या पुढे आहे, तुमच्यापासून फ्री झाल्यानंतर मी ते बघू शकतोय. राजकीय नेत्यांकडून, कोणत्या पक्षाकडून तुमच्याशी काही बोलणं वगैरे झालं? कन्फर्मेशनमध्ये नाही म्हणू शकत आहे, पण मला असं अजून मला कन्फर्म माहीत नाही आहे, तोपर्यंत मी नाही बोलू शकत आहे. पण वाया थ्रू आलेले आहेत मला, की सकाळी मला मेसेज आलेले आहेत. राजसाहेब आणि माननीय शर्मिलाजी ठाकरे त्या माझ्याशी बोलणार होत्या फोनवरती. कदाचित माझा नेटवर्क नसेल, त्याच्यामुळे फोन लागला नसेल ज्या टायमिंगला करणार होते, किंवा बहुतेक माझ्याशी बोलणं त्यांचं बाकी असेल किंवा अजून करणार असतील कॉल. तर आपण बघतो की विकास बेद्रे आपल्यासोबत होता. राम मंदिर स्थानकावरती संपूर्ण जो प्रकार घडला, त्या प्रकार घडल्यानंतर खरं तर स्थानकावरती असणाऱ्या इमर्जन्सी सर्व्हिस याच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित झाला. मात्र आपण पाहतो की सर्वसामान्य व्यक्ती यांनी त्या ठिकाणी आपत्कालीन जी परिस्थिती उद्भवली त्याच्यामध्ये एका महिलेची प्रसूती केली, एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्याच्यामुळे सर्वत्र सध्या विकास बेद्रे या तरुणाचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.